जय मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो बघा, बरेच विद्यार्थ्यांचे कॉल परत चालू आहेत आणि त्यात साहजिक आहे. कारण की मी कालपासून 2 दिवस तिथेच होतो शहापूरला. सर, कृपया करून विद्यार्थ्यांचे एकूण मार्क, सरासरी मार्क सांगा. भरपूर विद्यार्थ्यांचं चालू आहे. मग आता तुम्ही बघणार, थंबनेलला पण बघत असणार कशा पद्धतीने. नक्कीच प्रिय मित्रांनो, तुम्हाला मी अनुभव शेअर करेल. कारण की जे प्रिय मित्र माझे घरी आहेत, ज्याचा आज ग्राउंड त्यांना भेटलो. आणि सगळ्यात पहिले अजून एक महत्वाचं, मित्रांनो तुम्ही इतकं प्रेम दिलेलं ना, खूप काही जास्त प्रेम म्हणजे मला एखाद्या व्यक्तीला खूप काही मोठी पैसे किंवा हे देऊन तेवढा आनंद भेटणार नाही, तेवढा तो मला भेटला काल. कारण की माझे प्रिय विद्यार्थी खूप प्रेम करत होते. तर प्रिय मित्रांनो, आजचं तुम्हाला सांगतो, की जे मी जोपर्यंत होतो तोपर्यंत टॉपर अनालिसिस विद्यार्थ्यांच्या मार्कनुसार विथ बऱ्याच विद्यार्थ्यांचं घड्याळ, शूज याबद्दल भरपूर डाऊट चालू आहेत, की घड्याळ वापरू देतात का, शूज वापरू देतात का? त्यातनं त्यात कशा पद्धतीने मुलांचे मार्क, हे मुलींची लिस्ट आली ठाण्याची, मुलींची लिस्ट आलेली कशा पद्धतीने, नागपूरच्या मुलींचं ग्राउंड उद्यापासून आहे, तर सर्कल कशा पद्धतीने, कोल्हापूर, हे सर्व डाऊट आता क्लिअर करू आपण आणि तुम्हाला माझ्या परिवाराला सांगेल मी. तर सर्वात पहिले लक्ष द्या. हा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित समजून घ्या दादा. जो बी कोणी नवीन फॉलोअर्स असेल, मगच आपल्या कमेंटमध्ये रिप्लाय कर दादा. काय तुझ्या भावना काय कशा पद्धतीने. तर सर्वात पहिले आपण लक्ष द्या. तुम्ही तर बघत असणार 178 मार्कचा टॉपर हा विद्यार्थ्याशी मी म्हणजे हा विद्यार्थी माझाच विद्यार्थी आहे समजा. आमच्या जे इथले अकॅडमी कर्तव्यपथच्या अकॅडमीचा विद्यार्थी आहे. आणि या विद्यार्थ्याचा आम्ही शहापूरला, आम्ही ठाण्याला ग्राउंडचा व्हिडिओ डेमोला गेलो होतो. तेव्हा हे विद्यार्थी पण होते त्यावेळेस. तर यांची प्रॅक्टिस खूप मस्त होती. विथ मी सकाळी पहाटे 4-5 वाजेपासून तिथेच होतो ग्राउंडवरती. आणि इतक्या विद्यार्थ्यांशी बोललो, ज्यांचे 112, 116 मार्क होते, 108, 104 मार्क होते. सर्व विद्यार्थ्यांशी बोललोय मी आणि सर्व विद्यार्थ्यांच्या मार्कनुसार जी पहिली बॅच, लक्ष द्या प्रिय मित्र, लक्ष द्या. माझं काम आहे माझ्या परिवाराला सांगणं कशा पद्धतीने काय झालेलं आहे. कारण की जी पहिली बॅच होती 5:45ची, ती बॅच डायरेक्ट 8 वाजता पळालेली. मी 2-2.5 तास लेट झालेली. नंतरची 7ची बॅच आहे ना, ती डायरेक्ट 10-11 वाजता पळालेली. पहिल्या बॅचला आणि सेकंडच्या बॅचला मध्ये, ज्या पहिल्या बॅचला कोणीच आउट ऑफ नव्हतं. लक्ष द्या. आउट ऑफ कोणीच 80 पैकी 80 ग्राउंड घेतलेलं नाहीये. विथ सेकंड बॅचला पण म्हणे कोणीच आउट ऑफ घेतलं नाही. 70 सुद्धा मुश्किल होतं म्हणे सेकंड बॅचला. 60, 50, 40, 45 जे बी जास्त मार्क वाले विद्यार्थी होते, त्यांना 40-50 या पद्धतीनेच मार्क पडत होते प्रिय मित्रांनो. मग आता 170च्या प्लस भरपूर विद्यार्थी भेटले टोटल वाले. लक्ष द्या, बोललो मी. 174चा विद्यार्थी टोटलचा आहे, 170चे टोटल, 172, 178 अशा पद्धती 178चा हा एकच भेटला. तुम्ही जर बघणार असेल थंबनेलवरती. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आता बऱ्याच विद्यार्थ्यांची भीती वाटते. सर एवढी टोटल जाते 170च्या पुढेच जाईल का टोटल? कट ऑफचा आत्ताच तुम्ही डोक्यात ताण करून घेतला. जे उद्या परवा ग्राउंडला पळणार आहेत ते. दादा, ते अजिबात डोक्याला ताण करू नको. कट ऑफ, कट ऑफ, कट ऑफ काय येईल ना, तू सुद्धा विचार करू शकत नाही. जरी 170 मार्काच्या पुढे एवढे विद्यार्थी भेटले सर, 10, 15, 20 विद्यार्थी भेटले तुम्हाला, म्हणजे डायरेक्ट 70च्या पुढेच मेरिट गेलं का? नाही दादा. जेवढे पण एवढे ज्याचे टॉपचा स्कोर आहे, हे विद्यार्थी ओपन मध्ये जातील तर कास्टवाल्यांचं मेरिट आपोआप खाली येणार आहे. लक्ष द्या. हां. मग मी 60-62 मार्क ज्याला आहेत त्याच नाही म्हणू शकत मी, की हा कव्हर करून जाईल. शक्य नाही. 60-62 वाला आउट ऑफ घेऊन पण. पण 80, 82, 84 मार्कवाले जे विद्यार्थी आहेत ना, ते आउट ऑफ घेऊन ते 166, 162, 168 पर्यंत टोटलला निघून जातील. म्हणून अजिबात निगेटिव्ह विचार करायचा नाही. विथ सर्वात पहिले डाऊट, वॉच घड्याळ अलाउड आहे का? घड्याळ अलाउड आहे का? हे सर्वात जास्त कमेंटमध्ये तुम्ही बघितलं असेल. कमेंटमध्ये हेच जास्त चालू आहे. तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या. घड्याळ अलाउड नाहीये. रनिंगला घड्याळ अलाउड नाहीये. वापरू देत नाही घड्याळ. कारण का? तुझा टाइम लावशील दादा. बरोबर आहे की नाही? तुझा टाइम लावशील आणि तुझ्या टाइम नुसार आणि त्याचा टाइम मॅच होणार नाही. स्कॅनर तिथं. कोणाशीच काय टाइमशी अजिबात छेडछाड होत नाही. कोणी म्हटलं की टायमिंग बदल येते, अजिबात निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष देऊ नका. घड्याळ अलाउड नाहीये. स्पष्ट. कारण की हा व्हिडिओ प्रत्येकाला पाठवा. कारण तुम्ही बघितलं नसल्या, जे मागचे आपले काल जे आजचे रिव्ह्यूचे व्हिडिओ आहेत, त्याच्यात खाली सारखं कमेंटमध्ये एकाने नाही तर भरपूर जणांनी, "सर घड्याळ आहे का? घड्याळ आहे का?" यूज करू देतात. घड्याळ वापरू देत नाही. एवढा डाऊट क्लिअर झाला प्रिय मित्रांनो. येस. दुसरा डाऊट असा आहे, सर आज शूज शूज वापरू देतात का? शूज अलाउड आहेत का?
आम्हाला शूज घालून पळायचं नाही, आम्हाला बिना शूजचं पळायचं. तर दादा तिथे शूज अलाउड फिक्स नाहीये. तुला बिना शूजचं पळायचं असेल तरी पळू शकतात. तसे विद्यार्थी पळाले. पण एक आहे, तिथे सिमेंटचा रोड आहे. बिना शूजचं पळताना थोडंसं पायाला दणका किंवा थोडंसं जोर येऊ शकतो मसलवरती, या गोष्टींवरती. तर थोडं सांभाळून. शूज जर बिना शूजची प्रॅक्टिस असेल तर बिंदास बिना शूजचा पळ, घाबरू नको. ट्रॅक एकदम भारी आहे. कुठली घाण नाही, काही नाही, कुठल्या खडा नाही, काही नाही, काही नाही. एकदम बेस्ट ट्रॅक आहे. शूज तुझ्या मनावर आहे, वापरायचा का नाही वापरायचा. कळालं? ही एक गोष्ट क्लिअर झाली दादा तुझ्या. कारण हे सर्वात डाऊट आहे. आणि तुमचा विश्वास एवढा आहे ना माझ्या प्रिय मित्रांचा, की व्हिडिओ तुम्ही डायरेक्ट साईट असं डायरेक्ट आणून, सर आम्ही साईटवरती एवढा विश्वास नाही की साईटवरती काय नोटीस आली, तेवढा आपल्या व्हिडिओवरती विश्वास आहे. आणि तुमच्या व्हिडिओ बघून बघूनच आम्ही इथपर्यंत शहापर्यंत पोहोचलो. आम्ही अक्षरशः डायरेक्ट आम्हाला माहित होतं की राहुल सरांचा व्हिडिओ होईल आणि आम्ही बरोबर शहापूरच्या ट्रॅकवरती पोहोचणार. विथ कालच्या दोघी व्हिडिओमध्ये सांगितलं राहायची सोय काय कशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो, गुरुद्वाराला बी राहायची फ्रीमध्ये सोय आहे. तिथे लॉन्स आहे. इतकी राहायची सोय व्यवस्थित आहे. बिंदास राहा. बिंदास जा तू शहापूरला. बिंदास जा आणि राहायची सोय तुझी एकदम बेस्ट होणार आहे. येस, 2 मुद्दे क्लिअर झाले दादा, लक्ष द्या. 2 मुद्दे क्लिअर झाले. एक, घड्याळ अलाउड नाहीये. शूज तुझ्या मनावर आहे, वापरायचं का नाही वापरायचं हे तुझ्या मनावरती. येस, फिटनेस सर्टिफिकेट. फिटनेस सर्टिफिकेट सरकारी दवाखान्याचं, कुठल्याही सरकारी दवाखान्याचं फिटनेस सर्टिफिकेट घेऊन जाय. काहीच प्रॉब्लेम नाही. ते 20 जानेवारीच्या नंतरचं फिटनेस सर्टिफिकेट अलाउड आहे. तुम्हाला सांगितलं ते सर. कोल्हापूरवाल्यांनी सांगितलेलं नाही. दादा तुम्ही तेच जसे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गेले तेव्हा तुम्ही त्या दिवसापासून तुमच्याकडे फिटनेस सर्टिफिकेट असेल तर ते फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला अलाउड असेल. हे एवढं कळालं. विथ बाकी काही जास्त डॉक्युमेंट लागत नाहीत. एक आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड वगैरे तुम्ही सकाळी पण रिव्ह्यू मध्ये बोललेले आहे. अशा पद्धतीने. म्हणून जरी 170 172 चे भरपूर विद्यार्थी टोटल झाली तरी घाबरायचं कारण नाही. मी आधी बोललोय की दादा इथे वेटिंग वाल्यांचं बी काम होणार आहे. पुन्हा पुन्हा बोलतोय मी, कारण की माझ्या परिवाराला मी निगेटिव्हने जी सत्य परिस्थिती सांगतोय. हा 60-62 वाल्यांची शक्यता खूप कमी आहे. कमीच म्हणा. कारण की 70च्या खाली टोटल असेल कोणाला मार्क तर साहजिक आहे. एवढं पुढे पुढे पोहोचणं अवघड आहे, कारण आउट ऑफ घेऊन पण. म्हणून सर्वात पहिले ह्या डॉक्युमेंट बद्दल फिटनेस सर्टिफिकेट अजिबात टेन्शन घेऊ नका. एकदम बेस्ट आहे. कोऑपरेटिव्ह माणसं आहेत. व्यवस्थित सपोर्ट करतायत. आणि तुम्ही पाहिले असतील मी फोटो टाकलेले आहेत आपल्या याला ग्रुपला. पण आता त्यासाठी, कारण की माझ्याकडनं काय झालं सकाळी हे बोललं गेलं नाही की शूजचं हे ते, म्हणून प्रिय मित्रांचे कॉलवर कॉल चालू आहेत. मुलींचं 23 तारखेला ठाण्याला ग्राउंड चालू होणार आहे. मी मुलींना बी 2-3 दिवस आधीच बोललो होतो. लक्ष द्या. मुलींनो, तुम्हाला 2-3 दिवस आधीच बोललो होतो की तुमचं ग्राउंड 22-23 तारखेला चालू होईल. तुम्ही म्हणतायत की 20 तारखेला, कारण कसं राहतंय त्यांच्या शेड्यूलनुसार तुमचं बी त्यांचं ग्राउंड तुमचं 27 पर्यंत घेऊन गेलेले आहेत. म्हणजे या महिन्यात ते सर्व व्यवस्थित आटोपणारच आहे. तुमचं ग्राउंड चांगला ट्रॅक आहे. तुम्ही अजिबात डोक्याला निगेटिव्ह विचार करू नका. टोटल काही टेन्शन घेऊ नका. मुलांपेक्षा नक्कीच तुमचं मेरिट कमी लागणार आहे. होय, तुमच्या 10,000 मुली क्वालिफाय झालेल्या आहेत. होय, 10,000 मध्ये मी तुम्हाला माहिती आहे कमी मार्कावाल्या मुली भरपूर आहेत. म्हणून तुम्ही प्रॅक्टिस एकदम बेस्ट केली ना, रिझल्ट येणारच आहे. टेन्शन घेऊ नका. अजून एक अनुभव शेअर करतो माझ्या प्रिय मित्रांसाठी. लक्ष द्या. एक अनुभव असा शेअर करतो. विद्यार्थ्याने पाहिलं असेल, त्या विद्यार्थ्याचा एक आर्मीतला विद्यार्थी आर्मीमध्ये जॉईंट येतो ऑलरेडी हिमाचल प्रदेशला. पण तो घरची काही वर्षामुळे त्यांनी अभ्यास तिथं करून बेस्ट स्कोर 112 मार्क घेतले होते. लक्ष द्या. तो विद्यार्थी 112 मार्क होते त्याला पेपरला. आणि शेवटच्या 300 मीटरला त्याला कोणीतरी पायात पाय टाकला किंवा कोणाचा धक्का लागलाय त्या विद्यार्थ्याला. तो पडला, जागेवर बेशुद्ध झाला. 300 मीटर अंतर होतं फक्त. तो विद्यार्थी आर्मी होता. त्याचं रनिंग किती खतरनाक होता. तो बोलला होता, "सर मी 15, 15.5, 16 मिनिटात येणारच 5 किलोमीटर एवढं फिक्स आहे. प्रॅक्टिस आहे. जबरदस्त प्रॅक्टिस आहे." आणि आर्मीतला एकदम कडक होती त्याची फिटनेस वगैरे. पण नशिबाने साथ दिली नाही त्याला. नशिबाने साथ दिली नाही म्हणजे शेवटच्या 300 मीटरला पडला. तो 112. तो बोलला, "सर" डायरेक्ट बोलला होता. ते पोरं बी असतील, "सर आज थाटात मी तुम्हाला रिव्ह्यू देणार होतो 192 टोटल करून." पण खूप रडत होता, खूप रडत होता, खूप भयंकर रडत होता. ठीक आहे यार, त्याला मी सांगितलं, "दादा, ठीक आहे यार, नशिबात जे असेल ना तेच होणार आहे. काही विचार करण्यात नाही. तुझ्याकडे ऑलरेडी जॉब तर आहे एक तरी काही ना. बरेच विद्यार्थी आहेत त्यांच्याजवळ काही नाही." म्हणून तो बिचाऱ्याचं थोडंसं इथं लागलं पण होतं. पण म्हणजे नशीब बी कधी-कधी थोडंफार नशिबाची बी साथ लागते. मेहनत तर खूप आय-एम-पी आहे. मेहनत तर आय-एम-पी आहे. कारण की ज्या पोरांनी 172-174 टोटल केले, त्या पोरांची मेहनत आहे. असं नाही डायरेक्ट म्हणू शकत, की नशिबाने 174, 172 टोटल झालेली. बोलण्याचं आहे कसं माझ्या प्रिय मित्रांनो, नशीब आणि मेहनत बी खूप जबरदस्त लागते. ते नक्कीच आणि होईल.
तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत केली ना, द्यावाच लागेल तुम्हाला. म्हणून ते मेरिटचं तुम्ही कट ऑफचं कोणाचा व्हिडिओ बघू नका. अजिबात डोक्यात निगेटिव्ह विचार आणू नका. मी सांगेल ना तुम्हाला, मी जो कट ऑफ बोललो ना ते फिक्स. मी बोललो ना त्या विद्यार्थ्यांना आज भेटलोय ना, भाऊ तुझं काम झालं तर झालंय. कारण का मी असं नाही बोलत आहे. तुम्ही पाहिलं असेल यार तुमच्यासाठी मी पहाटे 4 वाजेपासून थंडीमध्ये बसलो होतो. काल पण फिरलोय मी. अक्षरशः किती मुलांना भेटलो. खूप मुलांना भेटलो. का? कारण की मला माहिती आहे माझ्या प्रिय मित्रांमध्ये गेल्यावरच कळेल, की ॲक्चुअल परिस्थिती काय आहे. येस, मुलींनो तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचं मेरिट कमीच राहणार आहे. आकडा बोलत नाही की किती राहणार आहे, पण तुमचं मेरिट कमीच राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बी 170 टोटल 170च्या पुढे मेरिट जाईल. बिलकुल नाही. कास्टचं मेरिट नक्कीच कमी येणार आहे. नक्कीच वेटिंगवाले पोरं पास होणार आहेत. बिनधास्त हिंमत सोडू नको. 82, 84, 88 मार्क जरी असतील, आउट ऑफ घेण्याचा प्रयत्न कर. नक्की घेशील. नंतरच्या मुलांचे ग्राउंड निघाले नाहीत. म्हणून हे जो आहे, या पद्धतीनेच रेंज आहे. खूप छान. टेन्शन घेऊ नका. येणारी भरती पोलीस भरती आहे. आणि या विद्यार्थ्यांचं ग्राउंड कोणाचंच ग्राउंड वाया जाणार नाही. काही एक थोडं सुद्धा ग्राउंड वाया जाणार नाही. तू पोलीस भरतीला इतका बेस्ट दिसेल ना तुझावाला, एक फॉरेस्टच्या भरतीच्या याच्यामुळे खूप बेस्ट दिसेल तू पोलीस भरतीला. टेन्शन नको घेऊ. पोलीस भरतीला मला बरेच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं तिथं, की सर सेम तुम्ही फॉरेस्ट सारखं आम्हाला पोलीस भरती साथ द्या. आम्हाला तुमच्या साथची खूप गरज आहे. कारण की आम्हाला सत्य इथेच भेटतंय, जे आपल्या आर-एस अकॅडमीवरती. म्हणून तुम्ही आम्हाला कृपया करून पोलीस भरती साथ द्या. जेवढी मदत लागली आम्हाला कृपया करा. तर प्रिय मित्रांनो, शब्द आहे पोलीस भरती जेव्हा स्टार्ट आता चालूच आहे. शेवटपर्यंत तुम्हाला माझ्या प्रिय मित्रांना पोलीस भरतीबद्दल खरी अपडेट आणि सत्य माहिती अपडेट देईल मी. मी इथं ऑफलाईन क्लास चालू केलेला माझा. सायंकाळी इव्हिनिंगला बॅच आहे माझी प्रिय मित्रांनो. ज्यालाही इथे जवळपास नाशिकच्या जवळपास असतील, दादा नक्की आहे. तो गणित बुद्धिमत्ताची भीती 4 ते 5 महिने सांगतो. 2 आणि 3 महिने नाही. माझ्याकडे 4 महिने आहे दादा, 4 महिने. नाही तुझ्या गणितात स्कोर चांगला झाला, तुझा गणितात स्कोर तगडाच होईल. नाही झाला तेव्हा मला बोल, की राहुल सर नाही, तुम्ही जे बोलतात कॅमेऱ्यासमोर खोटं बोलतात. नाही. बरेच विद्यार्थी हे बी बोलले, की "सर तुम्ही कॅमेऱ्यासमोर बोलतात ना, ॲक्चुअलमध्ये तसेच आहेत" म्हणे. अजिबात थोडासा बदल नाही. राहणार पण नाही. अंतःकरणातून आहे. राहणार पण नाही कधीच बदल. अंतःकरणातून आवाज आहे हा. म्हणून माझे प्रिय मित्रांना इव्हिनिंगला माझी 7 वाजता बॅच आहे. लक्ष द्या, मी बळजबरी करत नाही. ज्यांना आजूबाजूला यायचं कोणी असेल त्यांनी इव्हिनिंगच्या बॅचला माझ्या या. नक्की एक 4-5 दिवस गणित करून बघा काय कशा बदल. भाऊ कारण गणितावर एवढा का बरं विश्वास आहे ना, एवढं सांगतोय, की बघ तू अजून ऐकलं पण असेल. मी कधीच बोललो नाही तुला 25 पैकी 25 गणितात मार्क देईल. दादा मी तुला 25 पैकी 19, 20, 21 मार्क गणितात मी आणून देईल. येस. ह्या सत्य आहे. आणि तुला 2 महिने नाही, तुला माझ्याकडे 4 महिन्याच्या पुढे यावं लागेल. 4 महिने तरी माझ्याजवळ थांबावं लागेल. तर मी तुझ्यावरती काम करेल, तुझ्यावरती मेहनत घेईल, तुझ्याकडनं करून घेईल. एवढं निश्चित आहे. म्हणून विथ सर ऑनलाईन बॅच चालू करा. इतक्या विद्यार्थ्यांनी तिथे मला सारखे सर प्लीज ऑनलाईन बॅच चालू करा. लक्ष द्या. ही जाहिरातची मार्केटिंग नाही तू टेन्शन नको घेऊ. मी अजिबात माझ्याकडे कधीच मला बॅच चालू कधी मी ऑनलाईनला अशा विद्यार्थ्यांना घेणार आहे ना, की माझ्या प्रिय मित्रांसाठी जीव तोडून शिकवणार आहे. मी 2000 प्रश्न गणिताचे बनवतोय. 2000 प्रश्न लक्ष दे 2000. या 2000 प्रश्नांमधून माझ्या प्रिय मित्रांना 18-20 प्रश्न आरामात फसतील एवढी मेहनत करून घेणार आहे मी. म्हणून ज्याला जेव्हा बॅच चालू करेल ना, तेव्हा नक्की जॉइन व्हा. नक्की तुमच्यासाठी जीव तोडून शिकवेल प्रिय मित्रांनो. जेणेकरून जाणीव आहे माझ्या प्रिय मित्रांची मला कशी मेहनत आहे, काय पद्धतीने. अशा पद्धतीने आहे. अजून काही डाऊट असतील नक्की सांगा. विद्यार्थी-मैत्रिणींनो, जर माझं पॉसिबल झालं तुमच्यासाठी सुद्धा मी ठाण्याला जाईल पहिल्या दिवशी, की तुम्हाला सुद्धा त्याच्यातली भीती काढून देईल. टेन्शन घेऊ नका. फक्त माझ्या तो लेक्चर वगैरे या गोष्टी. पण नक्की साथ देईल तुम्हाला पण. बोललो तेच. उद्या नागपूरचं पण अपडेट देतो. कोल्हापूरची पण अपडेट देईल. आहेत आपले प्रिय मित्र. लांबच आहे ना, तर मी गेलो असतो तिथं. तिथे माझं कारण की मी आलो होतो इकडं मला माझे बॅच बंद करावं लागतात. लक्ष द्या, बॅचेस बंद करावं लागतात. कारण की विद्यार्थ्यांचं बी इकडे नुकसान होतं. यामुळे मला जास्त लांब जाता येत नाही. पण जेवढं माझ्या तर होतंय तेवढं मी नक्की करतोय प्रिय मित्रांनो. जेवढं कमेंट करा. नक्की कमेंट करा. कमेंट वाचेल. माझ्या प्रिय मित्रांना हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल मी. म्हणून अजून काही डाऊट असतील तर नक्कीच शेअर करा कमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर प्रिय मित्रांनो नक्कीच फॉलो करा. नसेल माहिती आवडली तर प्रिय मित्रांनो हे नक्कीच तो अजून 1-2 व्हिडिओ बघा, की राहुल सरांची माहिती क्लिअर आहे का नाही, सत्य आहे का नाही, व्यवस्थित बघितल्यावरच तुम्ही फॉलो करा प्रिय मित्रांनो. म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय हिंद.